तर नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडला। यावेळी संजय राऊतांनी जोरदार भाषण केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दरे गावात गेले, यावरून राऊतांनी चांगलीच टोलेबाजी केली। तर तुलसी गबाड यांच्या वक्तव्याचा दाखला देत ईव्हीएम वरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। या राज्यामध्ये जे चाललंय सध्या, ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, या चष्मा, आज हे महाशय परत गावाला गेलेले आहेत। मला आता भीती वाटते। आज पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, काय आहे, कोणाचा आता जाणार आहे, कोणाचा बकरा कापणार आहे। आता आम्हाला महाराष्ट्राला पौर्णिमा अमावस्या आली की भीती वाटते। एवढा अंधश्रद्धाळू हा महाराष्ट्र कधीच झाला नव्हता। हा महाराष्ट्र पुरोगामी, या फुले शाहू आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा, बाळासाहेब ठाकरेंचा हा महाराष्ट्र। ईव्हीएम हायजॅक होतंय आणि ईव्हीएम मुळे निकाल बदलले जाऊ शकतात। ईव्हीएम मुळेच, आपण पण सकाळी विनायकराव बोललात, तुलसी गबाडने सांगितलंय, अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी सांगितलंय आणि मोदीच्या बहिणींनी सांगितलंय, तिच्या हातात गंगाजल आहे, ती खोटं बोलणार नाही। तर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी महायुतीवर घणाघाती टीका केली। नाशिकमध्ये निर्धार शिबिरात बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांवर त्यांनी हल्लाबोल केला। सगळीकडे लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना सुरू आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडून न्याय मागणं हाच सर्वात मोठा गुन्हा आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। स्मार्ट सिटी योजना झाली का पूर्ण? कधीपासून चालू आहे? रस्ते नीट झालेत? पाणी येतं वेळेवर? विजेचं काय? खड्डे, रस्ते खड्डेमुक्त होणार ते झालेत कुठे? एसटीपीचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलंय? सगळ्याची कॉन्ट्रॅक्ट काढून ठेवलेत। सगळीकडे लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना चालू आहे। आवडत्या कॉन्ट्रॅक्टरची बिलं भरली जात आहेत, बाकीच्यांची थकबाकी आहे। मुंबईत जर आलं तर प्रत्येक रस्ता खोदून ठेवलेला आहे। पुण्यामध्ये रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली घोळ घातला जातोय। पण ह्या 100 दिवसामध्ये जसं महिलांवर अत्याचार वाढत गेलेत, ह्या 100 दिवसामध्ये जशी ही लाडकी बहीण योजना बंद झाली, तसं बीडचं प्रकरण झालं आणि पहिल्या 100 दिवसामध्ये ह्या सरकारमधून एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला। ही लोकांची ताकद आहे। पण तुम्ही विचार करा की महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे? परभणीत म्हणतात पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली, मारहाण झाली, मृत्यू पडलं, पण अजून देखील मोर्चे काढले तिथे स्थानिकांनी, सगळं काही झालेलं आहे। पण संजय राऊत साहेब, अजूनही त्या परिवाराला न्याय मिळालेला नाहीये। महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाची हत्या होते, सामान्य माणसाचे बलात्कार होतो, सामान्य माणसाचा खून होतोय, लुटला जातोय। पण ह्या मुख्यमंत्र्यांकडून आणि जे गृहमंत्री आहेत राज्याचे, त्यांच्याकडून न्याय अपेक्षित करणं मला वाटतं सर्वात मोठा गुन्हा झालेला आहे।